नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण सोमवार. आता श्रावण चालू आहे, तर श्रावणाचे सोमवार सर्वच उपवास राहतात. तर त्याच बाबतीत आजची कहाणी आहे. श्रावण महिना नुकताच सुरू झाला होता. आकाशात ढग जमा होऊ लागले होते. हवेत गारवा पसरला होता आणि संपूर्ण गावात पावसाच्या हलक्या सरींनी वातावरण भारावले गेले होते. लहानसं खेडगाव होतं. गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक घरात श्रावण सोमवारी महादेवांची पूजा केली जायची. विशेषतः गावातील प्रमिलाताई या गृहिणीच्या व्रताला गावातलं एक वेगळं स्थान होतं. प्रमिलाताई 50च्या होत्या, पण व्रतपूजेमध्ये त्यांचा उत्साह खूप असायचा. दर सोमवारी त्या लवकर उठायच्या, अंगण झाडायच्या, रांगोळी काढायच्या आणि शिवलिंगासमोर बसून दीर्घ महादेव स्तोत्र म्हणायच्या. घरातलं वातावरण त्या दिवसात अगदी शुद्ध, सात्विक असायचं. त्यांना स्वतःवर प्रचंड विश्वास होता. या व्रतामुळे त्यांचं घर चालत होतं. पण यंदाचा श्रावण त्यांच्यासाठी थोडा वेगळा होता, कारण त्यांच्या घरात नवी सून आली होती. तिचे नाव कस्तुरी होते. कस्तुरी उच्च शिक्षित, शहरात वाढलेली, सुसंस्कृत पण आधुनिक विचारांची. लग्नानंतर काही काळ ती सासरी त्या गावात आली. पहिल्या दिवशीच कस्तुरीनं सासूबाईंना नमस्कार केला, पण तिच्या जीन्स आणि कुर्तीवरून प्रमिलाताईंच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिला ते लगेचच जाणवलं, इथली परंपरा वेगळी आहे. सासूबाई नमस्कार, तिनं गोड हसून म्हटलं. प्रमिलाताईंनी नम्रतेनं उत्तर दिलं, देव भलं करो, पण उद्या श्रावण सोमवार आहे, म्हणून आजच लवकर जेवण करून ठेव. उद्या आपण उपवास करणार आहोत. कस्तुरी थोडी गडबडली आणि म्हणाली, सासूबाई, मी उपवासाच्या बाबतीत फार काही करत नाही. आईसुद्धा अगदी हलकं फुलकं ठेवत असते. हे बघ, प्रमिलाताई एकदम थेट बोलल्या, या घरात देवावर श्रद्धा ठेवणं ही सून म्हणून तुझी जबाबदारी आहे. मी इतके वर्ष दर सोमवारी उपवास करतीये. हा महिना महादेवांचा असतो. कस्तुरीने काहीच न बोलता फक्त मान हलवली. दुसऱ्या दिवशी कस्तुरीला उशिरा जाग आली. ती उठली तेव्हा प्रमिलाताईंची आंघोळ झाली होती आणि त्या रांगोळी काढत होत्या. संपूर्ण घरात एक वेगळाच गंध दरवळत होता. गंध, बेल आणि धुपांचा. कस्तुरीने गडबडीत अंगावर ओढणी घेतली आणि बाहेर आली. तिला ओळख होती ह्या वातावरणाची, पण हे सगळं ती फक्त सणासुदीलाच पाहत होती. सणासुदीला बघत होती. इथे मात्र दर सोमवारी हा उत्सव असायचा. सासूबाई, मी काहीतरी मदत करू का? तिनं प्रेमानं विचारलं. नको, उपवास असताना आपली मनःशुद्धी असावी. तू फक्त पहा आणि शिकून घे. कस्तुरी एकदम गप्प झाली. हळूहळू तिला कळू लागलं की सासूबाई तिच्या शहरीपणावर नाराज झाल्या आहेत. दुपारी सासूबाई गावाच्या जुना महादेव मंदिरात गेल्या. कस्तुरीला त्या विचारायच्या आधीच तिनं स्वतः पुढाकार घेतला. सासूबाई, मी पण येते. त्या काहीसा आश्चर्यचकित झाल्या. नको, तुला त्रास होईल. ती म्हणाली, नाही, मला तुमच्यासोबत यायचंच आहे. तिने साधा ड्रेस घातला, ओढणी डोक्यावर घेतली आणि त्या दोघी निघाल्या. मंदिरापर्यंत पोचताना जोरदार पाऊस सुरू झाला. त्या दोघींच्या अंगावर पाणी साचलं, पण सासूबाईंचं भजन थांबलं नाही. कस्तुरीने त्यांच्यावर छत्री धरली होती. भजन संपल्यावर त्या उठल्या, पण पावसामुळे त्यांचा पाय घसरला. सांभाळा सासूबाई, असं म्हणत कावेरीने त्यांचा हात धरला. पूजा पूर्ण करून ते घरी परत आल्यावर त्यांच्या अंगात ताप भरला होता. विकास तिला म्हणाला, कस्तुरी, आई थोडी हट्टी आहे, पण तिचं मन खरं भक्तीचं आहे. हो, कस्तुरी म्हणाली, पण मला वाटतं आपण देवावर श्रद्धा ठेवतो का याची खरी परीक्षा तर संकटातच होते ना. दुसऱ्या दिवशी सासूबाई उठू शकल्या नाहीत. त्यांना ताप, थकवा आणि चक्कर येत होते. कस्तुरी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी औषधं दिली आणि त्यांचं व्रत अर्धवट राहिलं. त्या म्हणाल्या, महादेव कदाचित माझ्यावर रुसले असं वाटतंय. मी उपवास करू शकले नाही ना. कस्तुरी गप्प बसली, पण तिच्या मनात एक विचार रुजू लागला. त्या रात्री कस्तुरी एकटीच मंदिरात गेली. जोराचा पाऊस सुरू होता. ती महादेवांच्या समोर उभी राहिली आणि प्रार्थना करू लागली, देवा, तू माझ्या सासूबाईंना बरं कर. मी काहीही करू शकते त्यांच्या ठिकाणी, पण त्यांचा विश्वास तुटू देऊ नकोस. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पुजाऱ्याने तिला बेल आणि गंध दिलं.
ती म्हणाली, पुढचं व्रत मी करीन. त्यांचं नाही झालं तर माझं तरी पूर्ण होऊ दे. दुसऱ्या सोमवारी ती पहाटे लवकर उठली, अंघोळ केली, रांगोळी काढली, सासूबाईंचं कपाट उघडलं आणि त्यांच्या साडीमधून एक पांढरी साडी नेसून महादेवासमोर बसली. प्रमिलाताई चकित झाल्या. तू? सासूबाई, मी तुमचं व्रत पुढे नेणार आहे. महादेव तुमचं व्रत स्वीकारतील, कारण हे आता फक्त तुमचं नाही, माझंसुद्धा आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. घरात पहिल्यांदाच सासूबाईंच्या ऐवजी सुनेने व्रत केलं होतं. पावसाच्या सरींसोबत देवळाच्या घंटांचा आवाज, धुपांचा दरवळ, कस्तुरीच्या भक्तीने घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. ती श्रद्धा आता साऱ्या घरावर आशीर्वादासारखी पसरली होती. त्या गावात श्रावण महिना रंगात आला होता. पावसाच्या हलकाशा सरी, मातीचा सुगंध आणि घंटानादाने भारलेली दुपार. प्रमिलाताई अजूनही पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या, पण घरात एक बदल त्यांच्या लक्षात येत होता. कस्तुरीच्या मनात श्रद्धेचं बीज रुजलेलं होतं. सासूबाईंच्या डोक्यात सतत प्रश्न निर्माण होत होता. ही खरंच भक्तीने उपवास करत आहे की फक्त माझ्या मनाला आनंद व्हावा म्हणून? पण कस्तुरीच्या वागण्यात अजिबात नकलीपणा किंवा बनावटी श्रद्धा नव्हती. सोमवारी ती अंघोळ करून ओल्या केसांनी सुती साडी नेसून बेल, गंध आणि नैवेद्य घेऊन महादेवांसमोर बसली. भक्ती करायची, भजन करायची. तिसऱ्या सोमवारच्या आदल्या दिवशी कावेरीनं सगळा स्वयंपाक स्वतः केला. साबुदाण्याची खिचडी, दुधात वाफवलेले सफरचंद आणि उपवासाचं नैवेद्य तिनेच तयार केलं. विकास चकित होऊन तिला विचारतो, कस्तुरी, तुला हे सगळं कसं माहीत? मी विचारलं. मी वाचलं आहे आणि शेजारच्या ताईंनीसुद्धा मला मदत केली. शिवाय सासूबाईंचं कपाट म्हणजे एक मंदिर आहे. तिथे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे. विकास हसतो. आईला खरंच खूप बरं वाटेल हे ऐकून. प्रमिलाताई आता हळूहळू उठून बसू लागल्या होत्या. त्यांचा ताप आता कमी झाला होता, पण शरीर अजून थकलेलं होतं. त्यांना वाटायचं, आपण जर व्रत करू शकलो नाही तर महादेव रुसतील. पण त्यावेळी त्यांनी पाहिलं, कस्तुरी त्यांच्या जागी बसून शिव पंचाक्षरी मंत्र म्हणतीये. त्या आतून हसल्या. ही मुलगी, जिला मी आल्यापासून फक्त शहरातली पोरींची हौस आहे असं मानत होती, ती आता माझ्या भक्तीत गुंतली आहे. तेवढ्यात कस्तुरी त्यांना पाणी द्यायला आली. सासूबाई, तुम्हाला कधी गरज भासली तर मला आवाज द्या, मी जरा अभिषेक करून येते. त्या फक्त मान हलवतात. शेजारी राहणाऱ्या रेखाताई, एक समजूतदार बाई, कस्तुरीची चांगली मैत्रीण झाल्या होत्या. त्या दोघी संध्याकाळी मंदिरातून परतताना बोलत असतात. रेखाताई म्हणतात, कस्तुरी, तू खरंच मनापासून व्रत करत आहेस का हे? कस्तुरी म्हणाली, हो, सुरुवातीला सासूबाईंसाठी करत होते, पण आता मला वाटतं महादेव हे नातं सांभाळण्याच्या प्रयत्नाला बळ देत आहेत. रेखाताई म्हणाल्या, हेच खरं. भक्ती म्हणजे नुसती पूजा नाही तर भावना. 3 श्रावण सोमवार उत्तम गेले. सासूबाई आता बऱ्या होऊन पूजा करू लागल्या. पण कस्तुरीने व्रत सुरूच ठेवलं. सासूबाई आता तिचं कौतुक करू लागल्या, पण अजूनही मोकळेपणानं नाही. 4थ्या सोमवारच्या दिवशी सकाळीच विकास ऑफिसला जायला निघाला. दुपारी एक फोन आला, साहेबांचा अपघात झाला आहे, पण जीव धोक्याबाहेर आहे. कस्तुरी धसकली. सासूबाई उठल्या, पण त्यांचा पाय दुखायला लागला. कस्तुरीने धीर दिला. ती म्हणाली, सासूबाई, आजचा उपवास मी तुमच्या आणि विकाससाठी, दोघांसाठी करेन. ती विकासला दवाखान्यात पाहण्यासाठी गेली. तो अजूनही बेशुद्ध बेडवर होता. ती म्हणाली, मी तुला काही होऊ देणार नाही, लवकर बरा होशील. कस्तुरी मंदिरात पोचलीच तेव्हा तिथं गर्दी होती. तिचं मन गोंधळलेलं होतं. महादेवाला तिचं मन म्हणत होतं, देवा, मी काही मागितलं नाही आजवर, पण आज विकाससाठी तुझा आशीर्वाद हवा आहे. तिने एक छोटीशी पूजा केली, बेलपत्र वाहिले आणि मग काही क्षण डोळे मिटून तिथेच उभी राहिली. अचानक एखाद्या स्पर्शासारखी शांती तिच्या चेहऱ्यावर पसरली. तिला वाटलं, सावली आहे माझ्यावर. ती सावरून दवाखान्यात आली आणि थोड्याच वेळात डॉक्टरांनी सांगितलं, पेशंटने डोळे उघडले आहेत. त्या रात्री सासूबाई कस्तुरीजवळ आल्या. बाळा, मी आयुष्यभर श्रावण सोमवार केलं, पण आज तू मला शिकवलं की श्रद्धा ही परंपरेची गुलाम नाही, ती मनाची तयारी असते. कस्तुरीने त्यांचा हात हातात घेतला. सासूबाई, तुमच्या सावलीत मलाही श्रद्धा मिळाली.
मी फक्त तुम्ही सुरू केलेलं चालवत आहे. त्या पहिल्यांदाच तिला मिठीत घेतात. श्रावणाच्या त्या पावसात त्या घरात श्रद्धेचा, प्रेमाचा आणि सामंजस्याचा नवा उगम झाला. उपवास फक्त अन्नत्याग नव्हता, तो अहंकाराचा त्याग होता. आणि त्या त्यागाच्या बदल्यात मिळालं होतं समर्पण आणि सुसंवाद. श्रावण सोमवार संपत आला होता. 4 सोमवार संपले होते. कस्तुरीचा उपवास, तिची भक्ती, तिचं समर्पण याने संपूर्ण घराचं वातावरणच बदलून गेलं होतं. एकेकाळी आधुनिक शहरी मुलीच्या नजरेनं पाहिलेली सून आता प्रमिलाताईंच्या मते माझी सावली बनली होती. विकास आता बरा झाला. शेवटचा सोमवार उगवायच्या आधी घरात एक गूढ शांतता पसरली. जणू काहीतरी घडणार होतं असं वाटावं अशी. पावसाच्या टपटपणाऱ्या सरी, बेलफुलांचा सुगंध, महादेवाच्या नावाचा गुणगुणाण आणि एक प्रार्थनासारखं घर. विकास एका खास प्रोजेक्टवर गेली काही महिने मेहनत करत होता, पण तो प्रोजेक्ट काही केल्या मंजूर होत नव्हता. कंपनीचे अधिकारी फक्त वेळ काढत होते. श्रावण सोमवारी विकास फोन घेऊन आला आणि म्हणाला, आई, कस्तुरी, मला ऑफिसमधून कॉल आला आहे. प्रोजेक्ट मंजूर झाला आहे आणि मला दुसऱ्या ब्रँचचं हेड बनायचं म्हणतायत. प्रमिलाताई दचकल्या. अरे खरंच? कस्तुरी गप्प बसली होती. तिचा चेहरा शांत पण डोळे पाणावलेले. महादेवांची कृपा, ती हळूच म्हणाली. प्रमिलाताईंना गेल्या काही दिवसांपासून सांधेदुखीचा त्रास होता. विशेषतः श्रावणात पावसामुळे तो त्रास वाढायचा. पण यंदाच्या श्रावणात त्यांना फार त्रास झाला नाही. उलट त्या दररोज चालायला लागल्या होत्या. कस्तुरी, हे सगळं तुझ्या मनाच्या पावित्र्यामुळे झालं असावं, त्या म्हणाल्या. नाही सासूबाई, महादेवांच्या कृपेमुळे आहे हे सगळं. एक रात्री कस्तुरीला एक गूढ स्वप्न पडलं. ती पावसात चिंब भिजलेली वाटेवर चालतीये. रस्त्यात एक मोठे शिवलिंग दिसतं. त्या शिवलिंगावर बेलपान वाहत आहे. धूप दीप गंधाने सारा परिसर भारलेला होता आणि त्या शिवलिंगाजवळ एक वृद्ध साधू बसलेले होते. त्यांनी तिला हाक मारली. बाळा, तुझ्या श्रद्धेने महादेव प्रसन्न आहेत, पण अजून एक परीक्षा बाकी आहे. कस्तुरी घाबरून म्हणते, परीक्षा? हो, भक्तीची खरी कसोटी संकटामध्ये होते. स्वप्नातून उठल्यावर तिच्या अंगाला घाम आलेला होता, पण मनात भीती नव्हती. होती फक्त एकच भावना, विश्वासाची. कस्तुरीच्या आईचा अचानक फोन आला. बाळा, डॉक्टर म्हणतात की मला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागेल. कस्तुरी हादरली. आई म्हणजे तिचं सर्वस्व, तिचं बालपण, तिचा आधार, सगळं काही. मी येते आई, आजच. विकासने तिला पाठिंबा दिला, पण प्रमिलाताई थोड्या गोंधळल्या. बाळा, उद्या श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे. तू गेली तर? कस्तुरी शांतपणे म्हणाली, सासूबाई, भक्ती घरात करता येते, पण माणुसकीची सेवा ही सुद्धा भक्तीच असते ना. त्याच रात्री ती आईजवळ निघाली. शहरात पोचल्यावर कावेरीने आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगितलं, शस्त्रक्रिया धोक्याची आहे, पण वेळ वाया घालवता येणार नाही. ती पुन्हा एकदा महादेवाच्या चरणी डोळे मिटते. देवा, मी तुझं नाव घेतलंय प्रत्येक उपवासाला. आज माझ्या आईचं रक्षण कर. ती रुग्णालयात छोट्याशा कोपऱ्यात उभी राहते. मोबाईलवर महादेवांचा मंत्र सुरू करते आणि त्या रात्री पूर्ण पूजा तिथेच मनातल्या मनात करते. शस्त्रक्रिया पार पडते. डॉक्टर आनंदाने सांगतात, ऑपरेशन सक्सेस झालं. आईच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू होतं. तेवढ्यात हॉस्पिटलच्या बाहेर एकजण येतो. प्रमिलाताई. सासूबाई? हो बाळा, तू म्हणालीस ना की माणुसकी ही सुद्धा भक्ती आहे. मी आज जे प्रत्यक्ष अनुभवलं, तू इथं एकटी आहेस याचा विचार आला आणि महादेवानंच मला पाठवलं. त्या दोघी एकमेकांना मिठीत घेतात. कधी सासर कधी माहेर. आज ह्या दोन्ही नात्यांच्यामध्ये श्रद्धेची सावली उभी होती. कस्तुरीच्या नकळत प्रमिलाताई एक चिठ्ठी लिहून ठेवतात मंदिरात. हे महादेव, मी आयुष्यभर उपवास केलं, पण माझं खरं व्रत माझ्या सुनेच्या रूपानं पूर्ण झालं. तिला तू आशीर्वाद दे. ती माझी सून नाही, ती माझी श्रद्धा आहे. श्रावणाचा शेवटचा दिवस. सासरच्या मंदिरात महादेवाचा शिवलिंगाजवळ दोघी, प्रमिलाताई आणि कस्तुरी, एकत्र अभिषेक करतायत. घंटानाद, मंत्र आणि गारव्याच्या लाटांमध्ये त्या उभ्या आहेत. माणसाच्या नात्यांवर जेव्हा श्रद्धेची सावली असते, तेव्हा महादेव स्वतः त्या नात्यांचं रक्षण करतात. श्रावण महिना संपला. पावसाच्या सरींनी ओलावलेल्या मातीचा सुगंध आता हलक्या उन्हात मिसळला होता.
ते गाव पुन्हा नेहमीच्या गतीने चालू लागलं होतं. पण कस्तुरीचे घर मात्र आता आधीचं नव्हतं. काहीतरी बदललं होतं आणि तो बदल केवळ घराच्या भिंतीत नव्हता. तो बदल होता नात्यांच्या खोल गाभाऱ्यात. श्रावण संपल्यावर भाद्रपदाला पहिल्या सोमवारी प्रमिलाताई पहाटे उठल्या. दार उघडून पाहिलं तर कस्तुरी आधीच ओल्या केसांनी रांगोळी काढत होती. तू उठलीस? हो सासूबाई, आज श्रावण नाही, पण मला महादेवांच्या पाया पडायचं होतं. उपवास नाही, पण मनापासून पूजा करायची होती. प्रमिलाताई काही क्षण तिला शांतपणे पाहत राहिल्या. हळूहळू त्या तिच्याजवळ आल्या. कस्तुरी, आजपासून आपण दोघी मिळून पूजा करूया. तू फक्त सून नाहीस, तू माझं श्रद्धेचं रूप आहेस. त्या दिवशी पहिल्यांदाच प्रमिलाताई आणि कस्तुरी एकत्र बसून शिवलिंगासमोर अभिषेक करतात. प्रमिलाताई बेलपत्र वाहतात तर कस्तुरी त्या शिवलिंगाला गंध लावते. दोघींच्या मुखातून एक संघ मंत्राचा गजर होत राहतो. ओम नमः शिवाय. या साध्याशा व्रताचा प्रभाव आता संपूर्ण घरावर दिसू लागला होता. विकासच्या ऑफिसमधल्या कामात प्रगती झाली होती. तो घरात सुद्धा जास्त वेळ देऊ लागला होता. एक दिवस त्याने आईजवळ म्हटलं, आई, मी कधीही तुझ्या आणि कस्तुरीच्या नात्याकडे इतक्या प्रेमानं पाहिलं नव्हतं. आता तुमचं नातं बघून वाटतंय, घरात श्रद्धा असली की सगळं ठरतं. शेजारील रेखा वहिनी आणि इतर बायका आता प्रमिलाताईंचं कौतुक करू लागल्या. ताई, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. अशी सून सगळ्यांच्या नशिबी थोडीच येते. प्रमिलाताई शांत हसत म्हणाल्या, ती सून नाही, माझी सावली आहे, माझ्या श्रद्धेची सावली. एक दिवस सकाळी कस्तुरीने विकासजवळ म्हटलं, मला शहरात नोकरी मिळाली आहे, पण मी इथेच राहायचं ठरवलं आहे. विकास थोडा गोंधळला. खरंच? हो, इथलं हे घर, सासूबाईंचं प्रेम, हे सगळं मला निघून जायला देत नाही. मी इथून शिकले की करिअर फक्त ऑफिसमध्ये घडत नाही, माणसांमध्ये सुद्धा घडतं. विकास तिच्या डोळ्यात पाहतो. त्याला कधी नव्हे ते कस्तुरीमध्ये महादेवाची गूढ शांती दिसते. एके दिवशी संध्याकाळी प्रमिलाताई देवळातून परतल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. कस्तुरीने विचारलं, सासूबाई, बरं वाटतंय ना? हो, मी आज एक नवस फेडला. कोणता? श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मी एकटीने तुझ्याबद्दल काही मागितलं नव्हतं, पण तू माझ्यासाठी, विकाससाठी आणि घरासाठी जे केलंस त्याचं ऋण मी महादेवाजवळ मान्य केलं. आता दर श्रावणात आपण दोघी मिळून व्रत करायचं. कस्तुरीच्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्या वर्षीचा श्रावण सोमवार उजाडला. यंदा घरात वेगळीच सजावट होती. महादेवाची नवी मूर्ती आणली होती. पहाटेच्या वेळी कस्तुरी आणि प्रमिलाताई एकत्र बसल्या होत्या. एकत्र बेलपत्र, एकत्र गंध, एकत्र अभिषेक. गावातील बायकांनी पहिल्यांदा मंदिरात पाहिलं की त्या घराण्याची सून आणि सासूबाई एकत्र व्रत करत आहेत, तेही इतक्या आनंदाने. त्या दिवशी प्रमिलाताईंनी पुजाऱ्याजवळ एक घोषणा केली, महादेवाच्या कृपेने ह्या मंदिरात यंदा सून आणि सासूबाई एकत्र व्रत करतील. आमच्या घरातून ही परंपरा सुरू करतोय. त्या दिवशी संध्याकाळी कस्तुरीने लहान मुलींचा एक समूह गोळा केला आणि त्यांना बेलपत्राची माळा करून शिवलिंगाला अर्पण करण्याचं महत्त्व समजावलं. एक छोटी मुलगी विचारते, काकू, खरंच महादेव आपल्यावर खुश होतात का? कस्तुरी हसून म्हणते, हो बाळा, पण देव फक्त पूजेत नसतो. जो आपल्या माणसांना समजून घेतो, क्षमा करतो, प्रेम देतो, त्यांच्यावर महादेव प्रसन्न होतात. श्रावण सोमवार ही फक्त एक पूजा नाही, ती एक नात्याची परीक्षा असते. कधी अहंकाराची राख होते, कधी समजुतीची पूजा. आणि जिथे सून आणि सासूबाई यांच्या नात्यात सावलीत उभ्या असतात, तिथे महादेव स्वतः प्रकट होतात. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत नक्कीच मांडा. आणि कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.